भीती वाटायला लागते मला जेव्हा अशी कोरड्या डोळ्यांनी बघत राहतेस। मला पण भीती वाटते ग। ड्राइव करत असताना स्टीअरिंग व्हील वरचा हात सुटून गाडी कुठेतरी मी तू काहीही बडबड नकोस। अजून संपूर्ण आयुष्य जायचंय मिताली। हो ना, खरंच अख्खं आयुष्य जायचंय आणि आत्ताच एवढ्या सगळ्या गोष्टी घडतायत ना, कसं जाणार आहे ते? आहे खरं, पण ते सगळ्यांचंच असतं। आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही, दुर्लक्ष करायचं। तुम्हाला कुठे मितालीकडे जायचंय तर जा, त्या कल्याण नगरला जायचंय तर जा, पण रियाला बरोबर न्यायचं नाही। आई झाली का पुन्हा तुझी सुरुवात? तुझी बायको मारेल मला। ए ते जाऊ दे, तुमचं ते फुटबॉलचं प्रोजेक्ट कुठपर्यंत आलंय? चालू आहे। मला भारी आवडलंय हा ते, म्हणजे एकाच ठिकाणी सगळं चायनीज, मालवणी, थाय फूड, सुशी, मस्त आहे ते। आय नो, थँक्स। ऍक्च्युली माझी कन्सेप्ट आहे, त्यामुळे सगळे अप्रिशिएट करतात। बोलत काय बसलास? मगाशी तुझा घसा दुखायला लागला ना माझ्याशी बोलून, म्हणून चहा मागितलास ना। घे आता चहा गरम गरम। पण खरंच खूप मजा येते हा प्रोजेक्टवर काम करायला। किती दिवसांनी केलायस चहा तू? का? बरा करायची सगळं पहिले, दूध नासलंय त्यातलं। अय्या सॉरी सॉरी, मी परत करून आणते। सॉरी हा, राहू दे राहू दे। अरे मी करत, मला लक्षच नव्हतं, गिल्टी वाटतंय मला। हा हेच हे गिल्टी वाटणं, वाईट वाटणं, डिप्रेस होणं, हे सगळं बंद करून टाकायचं। बंद म्हणजे बंद करून पिशवी फेकून द्यायची बाहेर। हा, फ्रेश राहा। हे बघ, हे सगळं एकदा मिटलं ना की आपण सगळे बाहेर फिरायला जाऊया। म्हणजे तू, मनोहर, आई, मी, वेदिका, आपण सगळे बाहेर जाऊयात फिरायला आणि मग जे काही प्रॉब्लेम आहेत सगळे बोलून सॉल्व्ह करूयात आपण। चालेल। खरंच तू आलास ना, खूप बरं वाटलं। अमेय, थँक्यू सो मच। मला बरं वाटतंय तुझ्याशी बोलल्यामुळे। जरा त्याच बडबडीतून त्याच गोष्टी डोक्यात होत्या ना, त्यातून बाहेर आल्यामुळे ना बरं वाटतंय। पण या चहाचं जरा गडबडलंच, पुढच्या वेळी चांगला करते। नाही ठीक आहे, मी निघतो आता। अरे बरं, ठीक आहे। भावळटच आहे मी। अहो तुम्हाला चहा? काय झालं? काही नाही ग, जरा डोकं दुखायला लागलं ग। तुम्ही नका त्रास करून घेऊ,
सवय झाली आता मला सगळ्याची. तुम्हाला गोळी देऊ का? थोडासा चहा पण घ्या म्हणजे बरं वाटेल. ठीक आहे, दे थोडासा चहा. मलाही चहा चालेल. मामा मामा तुम्ही असे अचानक? म्हटलं धाड टाकावी अचानक. चहा पाणी काही मिळते का बघा. तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. का रे, डोकं दुखतंय का? हो रे, जरा आत्ताच एकदम ठणकायला लागलं ते. आमच्या बहिणाबाईंनी डोकं खाल्लेलं दिसतंय. मामा हळू. तर तुला हे सगळं कळलंय म्हटल्यावर तिने तांडव सुरू केलंय आणि पल्लूच्या मागे हात धुवून लागले ते वेगळंच. अजून सुरू आहेच काय? राजन, तिला मी माझ्याकडेच घेऊन जातो आणि कामाला झुमतो. म्हणजे असले रिकामे उद्योग करायला तिला वेळच मिळणार नाही. मामा आजकाल एवढी हट्टी झाली ना, काय विचारू नको. जाम चिडचिडी झाली. छोट्या छोट्या गोष्टीचा एवढा इश्यू करते ना, काही विचारू नकोस. आता आज मी ऑफिसहून लवकर आलो. तिला म्हटलं मी आता मितालीकडे जाईल आणि जमल्यास मनोहरकडे जाईन कल्याण नगरला, कारण त्याचे वडील वारलेत ना आणि आई पण त्याची तिथे एकटीच असते. म्हणून म्हटलं जाऊन भेटूया त्यांना. तर लगेच म्हणाली आता कशाला जायला पाहिजे तिकडे, आणि गेलास तर रियाला घेऊन जाऊ नको तिकडे, असं काहीतरी बोलायला लागली ती. हा, म्हणजे एकूण सगळं कठीणच आहे. खरंच मामा खूप कठीण आहे. आज मी तिला समजावायला गेलो तर माझा थोडासा आवाज चढला. तर मला म्हणते आता माझ्यावर आवाज चढवून बोलायला लागलास तू. त्या रागाच्या भरात ती स्वतःच्या खोलीत जाऊन बसली. मी तिला समजावून बघू का? काही फायदा होईल? बघूया, झालं तर झालं. काय मी तिचा सोनार आहे असं आजपर्यंत समजत आलो. बघूया, आजचं कान टोचणं कामी आलं तर आलं. काय मामा जरा सांभाळू ना, कारण गेली कित्येक दिवस मी तिला समजावतोय तो डोक्याला हात लावून बसू दे. तू आज जाशील आणि तू सुद्धा डोक्याला हात लावून बाहेर येशील. हे बघ, तू काहीही काळजी करू नकोस. मी सगळं सांभाळून घेईन. मला काही नकोय, मी काही घेणार नाहीये. मी काही जाणलेलं नाहीये तुला द्यायला. तू होय, बस तुझीच कमी होती. बेडाबाई, दुसरा कुठला राग आमच्यावर का काढताय? मी कुठलाही दुसरा राग वगैरे काढत नाहीये. आणि बाहेरची रेकॉर्ड ऐकून जर तू माझ्याशी बोलायला आला असलास ना तर मला बोलायचं नाही, कारण त्या विषयावर मला बोलायचंच नाही. तुला बोलायचं नाहीच आहे, बोलणार आहे मी. अच्छा, म्हणजे नेहमीप्रमाणे त्यांचं वकीलपत्र घेऊन आलायस का? तुला तुझी बहीण योग्य आहे असं कधीच वाटत नाही? वाटतं ना. प्रचंड वाद होण्याच्या वेळेला तू गप्प राहतेस ना, तेव्हा. दादा, हे जर सगळं हसण्यावारी तू नेणार असलास ना तर मला बोलायचं नाहीये. म्हटलं ना मी तुला, तू काही बोलायचं नाहीच आहेस. आणि घाबरू नकोस, मी सुद्धा काही बोलणार नाहीये. म्हणजे तुला पटलंय ना माझं? छे, तू ना लगेच निर्णयावर येऊन मोकळे होतेस. हे बघ, मी आता बोलणार नाहीये, कारण जे काही मला बोलायचं होतं ते ऑलरेडी बोलून झालेलंच आहे. पुन्हा पुन्हा मी तेच तेच काय बोलणार आणि तू तेच तेच ऐकणार. म्हणजे पुन्हा त्यांचंच वकीलपत्र? अगं नाही ग मनोरमे,
मुलांना त्यांच्या त्यांच्या परीने आयुष्य जगू दे. प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करणं योग्य नाही. तुझ्या कुठल्या गोष्टीत दुसऱ्या कोणी ढवळाढवळ केली तर तुला चालेल का? लहानपणी मातीचा किल्ला करताना तुझ्या मातीत कोणी हात घातला तर चपकन चापटी मारून मोकळी व्हायचीस. त्या गोडबोल्याचा हात 8 दिवस सुजला होता, आठवतंय का तुला? हे बघ मनोरमे, आपलं सुद्धा एक विशिष्ट वय असतं ग. मुलांना समजवण्याचं, त्यांना समजवत राहण्याचं. आणि त्यांचं सुद्धा वय वाढतच ना ग. काय की त्यांचं भलं बुरं कमी जास्त त्यांचं त्यांना कळतंय ग. आणि मला सांग, ती दोघं त्यांना भेटायला जाणार आहे, त्यात वावगा काय आहे? मी फक्त त्यांना म्हणलं की रियाला घेऊन जाऊ नकोस. त्यात एवढी ताणाताणी करायची काय गरज होती सांग? मनोरमे, अशा परिस्थितीत आपल्या एखाद्या गोष्टीने जर दुसऱ्याला आनंद मिळणार असेल तर तो मिळू द्यावा. एवढीशी पोर ती दादा. दोघींचाही जीव आहे ना एकमेकींवर. कदाचित आपल्या रियाला बघितल्यावर ती त्या मनस्थितीतून बाहेर येईलही. असं काहीतरी दुसऱ्याला देणं शक्य असेल तर उगाचच आपल्या हट्टापायी काय रोखून ठेवायचं ते? हे बघ, मला माहिती आहे तू काही विलन नाहीयेस. जे काही येतं ते कुठल्या दुष्टाव्यातून येतं अशातलाही भाग नाही. त्यामागे तुझी कळकळ असते, तुझ्या भावना प्रामाणिक असतात, माहितीये मला. पण ही कळकळ व्यक्त करण्याचा हा मार्ग नव्हे मनोरमे. मुळात कशात बोलावं आणि कशात बोलू नये हे आपल्याला आपल्या एका विशिष्ट वयानंतर कळायला हवं. म्हणजे असं मला वाटतं. हा, हे बघ मनोरमे, तू शांत हो, शांतपणे विचार कर, म्हणजे सगळ्या गोष्टी तुला हळूहळू कळतील. अच्छा, तू आला होता तिकडे? बरं बरं बरं. अगं मी आहे ना इकडे आईजवळ, तू नको काळजी करूस. नाही नाही नाही, निश्चिंत राहा अगदी. ओके चल बाय. पोचली का रे व्यवस्थित? हो, राहुल घ्यायला आला होता तिला. चला चला, दूध घ्या. नको रे, मला कंटाळा आलाय. नाही नाही, कंटाळा येऊन कसं झालेला आई? दूध घ्यायचंय, गोळ्या घ्यायच्यात बरोबर. हे बघ, ते दूध आणि गोळ्या सगळ्याचा कंटाळा आलाय मला. कंटाळा आला म्हणून हे बघ, 2-3 दिवसाचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर घ्यायला लागणार आहे का? असं म्हणत म्हणत आणखी 4 दिवस झाले. नाही नाही, आता फायनली 2-3 दिवस. त्याच्यानंतर आपल्याला अजिबात गोळ्या घ्यायच्या नाही. पकड आधी ग्लास, पकड. तू ना तुझं म्हणणं खरं केल्याशिवाय राहणार नाहीस. घे. घ्या. येस. फोन नको करू असं उगाच. मनु, मी मितालीला जरा जास्तच बोलले का रे? म्हणजे मला नंतर जाणवलं ते, पण आई तू तो विचार नको करू सर. ती माझ्यावर रागवली असेल ना रे? नाही ग, मिताली तुझ्यावर रागवणं तर कधीच शक्य नाही रे. खरं तर माझ्याच लक्षात यायला हवं होतं. पण म्हणून मी तुला खरं सांगते, माझ्या मनात तसं काही नव्हतं रे. हा, मान्य आहे की त्या ऍक्सिडेंट नंतर ती माझ्या मनात तेवढी राहिली नव्हती, पण म्हणून एकदम असं. तू नको ना आता सगळा विचार करूस. कुणालाही काहीही वाटलेलं नाही आणि मी तुला तर त्याहून कधीच वाटणं शक्य नाही. अरे पण मनू, मी सुद्धा आई आहे ना रे. मग मी असं कसं म्हटलं? तू सुद्धा अपघातात गेली असतीस तर. आई प्लीज प्लीज, तू आता या क्षणी हा विचार करत बसू नकोस.
चल 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 झोप आता, उशीर झालाय. तू झोप, आता विचार करत बसशील नाही तर. झोप आधी. झोप. मनू, हा, तू तिला एकदा घेऊन ये इकडे. मी 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 माफी मागू का रे तिची? ए नाही आई, प्लीज, मी घेऊन येईन तिला. हं? मी आण. झोप तू. तू तिला घेऊन ये. आई, मला तिची माफी मागायची. आई झोप तू. हं? झोप. तू तिला घेऊन ये. हा, कुठल्या पावलांनी नतद्रष्ट आमच्या घरी आली. सगळं बिनसूनच गेलं. नाही मला माझ्या मुलाचं सुख, नाही नातवंडाचं सुख. बनू, मी सुद्धा अशीच मरून जाणार नातवंडांशिवाय. मी सुद्धा आई आहे ना रे. मग मी असं कसं म्हटलं? तू सुद्धा अपघातात गेली असतीस तर. तू तिला एकदा घेऊन ये इकडे. मी माफी मागू का रे तिची? ए नाही.
हॅलो. हॅलो मीतू, कशी आहेस? कशी असणार? आहे तशीच. तू झोपला नाहीस अजून? आई कशी आहे? बरी आहे, झोपली आहे. तू कसा आहे? ठीक. पप्पांजवळ थांबायचं होतं रे मला शेवटच्या क्षणी. तू खूप बोलायचं होतं त्यांच्याशी. आपल्याला आवडत असलेल्या माणसाशी आपले संबंध असेच तुटत जातात का रे? मी 2-3 दिवसांपासून विचार करतच होते तिला भेटण्याचा. भेटेन मी तिला, उद्याच भेटते. जे काही करायचंय ते लवकरात लवकर, कारण आई ना आता हळूहळू जास्त पॅनिक होणार असं दिसतंय मला. आई, संध्याकाळी आपण मित्र मावशीकडे जाऊया.